विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कधी नॅट जिओ किंवा डिस्कवरी चॅनल पाहिले का? म्हणजे मे बी सम ऑफ यू हॅव वॉच्ड इट ऑलरेडी, बट मी असं म्हणतोय की ते जाऊन एकदा पाहून घ्या. ठीक आहे, तिथे स्पेशली तुम्हाला काय पाहिजे बघा, समुद्र तळाला गेलेले ते जे पोहणारे असतात, ते जे सूर मारणारे असतात, त्यांना समुद्राच्या तळाला गेलेले पाहिले का? ते एकदा पहा. ते जेव्हा ते लाईट टॉर्च वरती करत असतात, जेव्हा ते वरीवर येत असतात तळापासून, जेव्हा ते वरती यायला सुरुवात करतात, तेव्हा ते टॉर्च सुरू करतात आणि तेव्हा जेव्हा ते टॉर्च दाखवतात तेव्हा काही किरण आपल्याला खाली आलेले पाहायला दिसतात. ठीक आहे, म्हणजे मिळतात ते आपल्याला दिसतात. ते कसं, आपली टॉर्च लागली आहे आणि आपल्या टॉर्चचे किरण काय काय खाली आलेले आपल्याला दिसतात. ठीक आहे, ते का होत असेल तेच जाणून घेण्यासाठी आज आपल्याला पाहायचंय की पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे काय. ठीक आहे, आता बघा, when light enters a rarer medium from denser medium, म्हणजे जेव्हा केव्हा लाईट ही रेअरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये एंटर होते, ती लाईट कशी होते, पार्शियली रिफ्लेक्टेड होते आणि त्याचं पार्ट ऑफ सम लाईट कम्स इनटू डेन्सर मीडियम वापस, म्हणजे वापस अगेन कसं त्या डेन्सर मीडियम मध्ये आपल्याला तो पार्ट ऑफ लाईट आलेला पाहायला मिळतो. ठीक आहे, आणि त्यालाच आपण ॲज पर लॉज ऑफ रिफ्लेक्शन त्यालाच आपण पार्शियल रिफ्लेक्शन असं म्हणतो. पार्शियल म्हणजे ती रे टोटली तर रिफ्लेक्ट होऊन आली नाही, फक्त थोड्या प्रमाणात आली, त्यामुळे आपण त्याला पार्शियल रिफ्लेक्शन असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे रेस्ट ऑफ लाईट उरली आहे ती काय होते, रिफ्रॅक्ट होते आणि ती कुठे जाते, रेअरर मीडियम मध्ये. फक्त सम पार्ट ऑफ लाईट फक्त डेन्सर मीडियम मध्ये वापस आलेला आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, आता हे आपल्याला माहिती आहे की लाईट गोज फ्रॉम डेन्सर टू रेअरर मीडियम, तेव्हा काय होतं, बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. जेव्हा जेव्हा डेन्सर टू रेअरर मीडियम कडे जाते तेव्हा ती लाईट कशी होते, अवे फ्रॉम द नॉर्मल बेंड झालेली आपल्याला पाहायला मिळते. हे आपण पाठीमागच्या लेक्चर्स मध्ये पाहिले. ठीक आहे, सो मग अँगल ऑफ इन्सिडन्स आय स्मॉलर दॅन द अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर. ठीक आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे कुठं, डेन्सर मीडियमचा अँगल ऑफ इन्सिडन्स आय हा स्मॉलर दॅन अँगल ऑफ रिफ्लेक्शन असा पाहायला मिळतो, कारण तो नॉर्मल पासून दूर गेलेला आहे अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ठीक आहे, सो मी काय म्हणू शकतो का, मग इफ यू इन्क्रीज आय, आर विल ऑल्सो इन्क्रीज. मग जसा जसा आपण आय ला वाढवत जाऊ तसा तसा आर हा आणखीनच बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल होत जाणार आहे आणि तिथं आर ची व्हॅल्यू ही इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे, तेव्हा काय होईल, आर आय इज कॉन्स्टंट अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ. हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॉन्स्टंट असतो अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ, हे आपल्याला माहिती आहे. स्नेल्स लॉ काय, साइन आय बाय साइन आर इक्वल्स टू कॉन्स्टंट असतो. ठीक आहे, मग त्यामुळे काय होतं, आता आर ची तर व्हॅल्यू इन्क्रीज होत चालली आहे. फॉर अ पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ आय, व्हॅल्यू ऑफ आर बिकम्स 90 डिग्री. मग आता फॉर अ पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ आय, व्हॅल्यू ऑफ आर बिकम्स 90 डिग्री, म्हणजेच आय ची व्हॅल्यू आपण वाढवत वाढत चाललोय, अशा एका व्हॅल्यूला आर ची व्हॅल्यू ही 90 डिग्री येते, म्हणजे नॉर्मलच्या बरोबर ही आर ची व्हॅल्यू येत आहे. ठीक आहे, असं समजून घ्या. ठीक, आणि त्याच व्हॅल्यूला आपण काय म्हणतो, क्रिटिकल अँगल, म्हणजे आय इक्वल्स टू 90 डिग्री. बघा, हे असं चाललं होतं, हा होता नॉर्मल. आता ही काय, डेन्सर मीडियम, समजा हे जर डेन्सर मीडियम आहे, याची लाईट अशी चालली, तर हा इथून इथून असा जाणार आहे. ठीक आहे, मग आपण काय केलं, आय ची व्हॅल्यू 90 जेव्हा झाली, आय ची व्हॅल्यू काय झाली 90, तेव्हा आता हा इकडे 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 चालला होता. आता समजून घ्या, एक छोटीशी एक मी डायग्राम करतो. काय होईल, समजा हा प्लेन आहे आणि हा काय, डेन्सर आणि रेअरर मीडियम हे दोन आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, डेन्सर आणि रेअरर मीडियम. आता इथं आहे आपला नॉर्मल. आपल्याला हे माहिती आहे की आता जी आपली जी रे आहे, आपली जी लाईट आहे, ती काय होईल, जेव्हा ही जाईल तेव्हा ह्या डेन्सर टू रेअरर मीडियम मधून जात असताना ती अवे फ्रॉम द नॉर्मल जाते. हे आहे नॉर्मल, अवे फ्रॉम द नॉर्मल जाते. मग ही रे जेव्हा इथून जाईल तेव्हा आणखी अवे फ्रॉम द नॉर्मल जाईल. जेव्हा ही रे इथून जाईल तेव्हा आणखी अवे फ्रॉम द नॉर्मल जाईल. जेव्हा ही रे इथं 90 ला जाईल तेव्हा ही रे इकडं सुद्धा एवढ्या लांब गेलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ही झाली इन्सिडन्स रे आणि ही झाली रिफ्लेक्टेड रे. ठीक आहे, हे समजून घेतलात तुम्ही. आणि त्यालाच इथे जेव्हा क्रिटिकल अँगल तयार झाला, म्हणजे काय, अँगल ऑफ 90 डिग्री जेव्हा तयार झाला आयचा, त्याला आपण क्रिटिकल अँगल म्हणतो. ठीक आहे, मग काय झालं, आपण पाहिलं की इथं जे होतं ते डेन्सर मीडियम होतं आणि इथं जे होतं ते रेअरर मीडियम होतं. आणि आपण पाहिलं की हे नॉर्मल होतं, त्या नॉर्मल मधून जेव्हा डेन्सर टू रेअरर एक रे पास होते तेव्हा आपण त्याच्या वेगवेगळ्या कंडिशन पाहिल्या होत्या. ठीक आहे, जेव्हा अशी जाते तेव्हा अशी, जेव्हा अशी, परत आणखी जर इथं गेली तर इथं ती रे चालली आहे इन्सिडंट, म्हणजे त्याला मी लिहितो आय, रिफ्लेक्टेडला लिहितो आर. अशा प्रकारे आपण
पाहिलं, ठीक आहे. मग तेव्हा काय होईल, जेव्हा जेव्हा अँगल ऑफ आय इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल दॅट इज 90 डिग्री, ठीक आहे. जेव्हा अँगल ऑफ इन्सिडन्स हा 90 डिग्री पेक्षा जास्त असेल, म्हणजे हा जो अँगल जो आहे आता इथं होता 90 डिग्री, पण हा जो जर 90 डिग्री पेक्षा जर जास्त असेल, समजा असा गेला, ठीक आहे, तर काय होईल हो, इकडलाही अँगल इकडं आपल्याला आलेला पाहायला मिळेल. म्हणजे काय, हा झाला आय ग्रेटर दॅन 90 डिग्री, तर हा पण ग्रेटर दॅन 90 डिग्री जाईल आणि हा होईल आर. म्हणजे काय, इन्सिडेंट आणि रिफ्लेक्टेड रे हे टोटली चेंज होतील. पण आता तुम्ही एक ऑब्झर्व केलं का, बघा इथं होतं रेअरर मीडियम, इथं होतं डेन्सर मीडियम. जेव्हा जेव्हा अँगल आय हा ग्रेटर दॅन 90 डिग्री झाला, तेव्हा रिफ्लेक्टेड रे ही वापस आपल्याला त्याचा अँगल होऊन रिफ्लेक्ट झालेली पाहायला मिळाली, पण तिचाही अँगल ग्रेटर दॅन 90 डिग्री होता. आता ग्रेटर दॅन 90 डिग्री म्हणजेच त्याचं वापस डेन्सर मीडियम मध्येच रिफ्लेक्शन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. तर म्हणजे आपण मी म्हणू शकतो का, शुअरली म्हणू शकतो. आणि ह्याच कन्सेप्टनुसार आपल्याला पाहायला मिळालं सच रेज रिटर्न टू डेन्सर मीडियम आणि सो ऑल लाईट रिफ्लेक्टेड बॅक टू डेन्सर मीडियम. त्याच्यामुळे त्यालाच आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असं म्हणतो, कारण ते इंटरनली झाले, म्हणजे एकाच मीडियम मध्ये झाले, म्हणून आपण त्याला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणले. कारण आयचा अँगल मोठा झाला आणि त्यामुळे आय वाढत गेला, त्यामुळे आर ही वाढत गेला, कारण आर आय हा कॉन्स्टंट राहायला हवा. आणि त्यामुळे काय झालं, ते एकाच मीडियम मध्ये ते इंटरनली रिफ्लेक्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि ह्यालाच आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असं म्हणले. ठीक आहे, आता आपल्याला कळालं की टोटल इंटरनल रिफ्लेक्शन कशाला म्हणतात. मग आपण क्रिटिकल अँगल कसा डिटरमाइन करायचा हे आपल्याला लक्षात घेता आलं पाहिजे. बघा, क्रिटिकल अँगल जर डिटरमाइन करायचा असेल तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, काय, स्नेल्स लॉ काय म्हणतो, n 1:2 हे आपण काल पाहिले, इक्वल्स टू साइन आय बाय साइन आर. साइन आय बाय साइन आर इक्वल्स टू कॉन्स्टंट असतो. ठीक आहे, पर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, जर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आपल्याला जर पाहायचं असेल तर काय होतं, आय इक्वल्स टू क्रिटिकल अँगल. आय हा क्रिटिकल अँगल असतो, म्हणजे 90 डिग्री, आणि आर हा 90 डिग्री आपल्याला पाहायला मिळतो. आय जर क्रिटिकल असेल तर आर 90 डिग्री ऑटोमॅटिकली आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे काय होतं, n 1:2 इक्वल्स टू साइन आय बाय साइन 90 डिग्री. आता साइन 90 डिग्री म्हणजेच 1 आहे, मग कोणतीही संख्या बाय 1 इक्वल्स टू येणार उत्तर ही तीच संख्या असते, म्हणून त्याचं उत्तर हे साइन आय आलं. आता साइन आय आलं, सो इफ साइन आय इज ग्रेटर दॅन 90 डिग्री, आता क्रिटिकल अँगल जर ग्रेटर दॅन 90 डिग्री असेल तर आपल्याला असं म्हणता येईल का त्याचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झाले. शुअरली आपल्याला ते म्हणता येईल की त्याचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झाले. अशा प्रकारे हे होतं पार्शियल आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आता एक छोटासा पॉईंट आहे रेनबो फॉर्मेशन, तो पाहूयात आणि हा चॅप्टर संपवून टाकूया. ठीक आहे, नेक्स्ट छोटासा पॉईंट आपल्याला रेनबो प्रोडक्शन पाहायचा आहे. म्हणजे रेनबो फॉर्म झाला, पाऊस येऊन गेल्यानंतर आपल्याला रेनबो दिसतो. ठीक आहे, मग तो कसा फॉर्म झाला हे आपल्याला माहिती आहे का हो? आता आपण तुम्ही म्हणसाल काही उत्तर दिसाल, परंतु तो फिजिक्स नुसार कसा फॉर्म झाला हेही आपल्याला एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. मग आपण काय म्हणलं, रेनबो ब्युटिफुल नॅचरल फेनॉमेना. हा ब्युटिफुल म्हणलं आता. ठीक आहे, ब्युटिफुल नॅचरल फेनॉमेना. ठीक आहे, आम्ही एक्सेप्ट केलं. कंबाइंड नंबर ऑफ नॅचरल प्रोसेसेस चे एक कॉम्बिनेशन आहे खूप साऱ्या नॅचरल प्रोसेसेसचं, असं त्यांचं म्हणणं. ठीक आहे, ते पण आम्ही एक्सेप्ट केलं. मग ते कंबाईन आहे, कोणाकोणाचं नॅचरल प्रोसेस, कोणकोणत्या नॅचरल प्रोसेस कंबाईन आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. एक डिस्पर्जन, दुसरी रिफ्रॅक्शन, तिसरी टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. अशा नॅचरल प्रोसेसेसला ह्या मिळून तो रेनबो फॉर्मेशन होतो. मग त्याची प्रोसेस काय किंवा तो होतो कसा हे कसं आपण जाणून घ्यायचं. पहिली गोष्ट, स्मॉल ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर ॲज अ स्मॉल प्रिझम. ठीक आहे, आता बघा आपल्याला पाहायला मिळतं डिस्पर्जन ऑफ लाईट हे प्रिझम मध्ये झालं होतं. ठीक आहे, त्याच्यामुळे स्मॉल ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर ॲज अ स्मॉल प्रिझम आपल्याला पाहायला मिळाले. लाईट फ्रॉम सन एंटर्स ड्रॉपलेट आणि त्यामुळे काय होतं, गेट्स रिफ्रॅक्टेड अँड डिस्पर्स्ड, देन इंटरनल रिफ्लेक्शन होतं. लाईट एकदा तर ड्रॉपलेट मध्ये गेली तर तिथे काय होतं, इथं एक तर त्याचं रिफ्रॅक्शन होतं आणि की त्याचं डिस्पर्जन होतं आणि ते वापस येत असताना त्याचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतं. आणि अगेन लाईट रिफ्लेक्टेड व्हाईल कमिंग आउट ऑफ द ड्रॉपलेट. म्हणजे कसं कसं झालं, ठीक आहे, तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा लाईट एंटर होते, त्याचं काय होतं, रिफ्रॅक्शन अँड डिस्पर्जन. ठीक आहे, रिफ्रॅक्शन आणि डिस्पर्जन आपल्याला पाहायला मिळतं. ह्या दोन फेनॉमेना, नॅचरल फेनॉमेना आपल्याला झालेले पाहायला मिळतात. दुसरी गोष्ट होते इंटरनल रिफ्लेक्शन, म्हणजेच टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आपल्याला पाहायला मिळतं. आणि तिसरी गोष्ट होते एक्झिस्ट होतं जेव्हा ती लाईट ड्रॉपलेट मधून, तेव्हा आणखी त्याचं रिफ्रॅक्शन होतं आणि ह्या सगळ्यांना मिळून त्याचं रेनबो फॉर्मेशन झालेलं पाहायला मिळतं. बघा, पहिल्यांदा ही व्हाईट लाईट गेली. ठीक आहे, ही होती व्हाईट लाईट. ही व्हाईट लाईट गेली, तिचं काय झालं,
रिफ्रॅक्शन झालं. रिफ्रॅक्शन झाल्यानंतर त्याचा अँगल चेंज झाला आणि तो नॉर्मलकडे झुकला गेला. ठीक आहे, म्हणजे एक तर रेअर मधून डेन्सर मध्ये जाते, म्हणजेच काय तर नॉर्मलचा जो अँगल आहे, जी लाईट आहे, ते नॉर्मलकडे झुकलेली पाहायला मिळते. ठीक आहे, नॉर्मलकडे झुकलेली पाहायला मिळाली, पण तिथं काय झालं हो, इथं झालं डिस्पर्जन. इथं रिफ्रॅक्शन ही झालं आणि इथं डिस्पर्जन ही झालं. ठीक आहे, आता डिस्पर्जन झाल्यामुळे ह्यांचं स्कॅटरिंग हे 7 कलर्स मध्ये झालं. ठीक आहे, म्हणजेच व्हाईट लाईट गेली, तिचं डिस्पर्जन झालं, तिथे 7 लाईन फॉर्म केल्या, म्हणजे 7 कलर फॉर्म केले. आता तिचं रिफ्रॅक्शन झालं, म्हणजेच ती काय नॉर्मलच्या जवळ यायला लागली आणि तिथं तिचं वापस येत असताना आणखी एकदा ती काय ड्रॉपलेट मध्ये धडकली, तेव्हा काय झालं, तिचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झालं. म्हणजेच ती टोटल त्या ड्रॉपलेटला पास न करता त्या ड्रॉपलेट मधूनच ती टोटल इंटरनली रिफ्लेक्ट झाली आणि वापस आली. म्हणजेच काय, त्याचं इथं जाऊन इथं आली. आता जाताना तर एक व्हाईट लाईट होती, पण येताना आता 7 कलरचा स्पेक्ट्रम आपल्याला पाहायला मिळतो आणि वेगवेगळ्या कलरचा हा वेगवेगळा रिफ्रॅक्शन होतो ड्यू टू वेगवेगळा त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असल्यामुळे. आणि हे सगळं एकत्र होत असल्यामुळे आपल्याला त्याचे 7 कलर फॉर्म झालेले पाहायला मिळतात आणि त्यालाच आपण रेनबो असं म्हणतो. तिथेच आपण रेनबो प्रोडक्शन झाले असं म्हणतो. ठीक आहे, अशा प्रकारे होता हा छोटासा कन्सेप्ट रेनबो प्रोडक्शन. ठीक आहे, तुमच्या बुकमध्ये एक शेवटी एक बॉक्स दिलेला आहे. काय बुक्स आर माय फ्रेंड, ते पुस्तकं तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, फिजिक्सच्या दृष्टीने किंवा सायन्सच्या दृष्टीने ते बुक्स खूप चांगले आहेत. ठीक आहे, त्यांना वाचा, त्यांचं आकलन करा. ठीक, अशा प्रकारे आपला हा रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा चॅप्टर संपलेला आहे आणि आपण त्याचा पूर्णपणे खात्मा केलेला आहे. लेक्चर हे चॅप्टर कसा वाटला, काय वाटला, त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही सजेशन असतील तर ते सजेशन कमेंट बॉक्समध्ये टाका. हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.